आयुक्त आणि महापौरांनी जरा त्याच्यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून जबाबदारीने रस्ता पूर्ण करावा. हे असं अर्धवट काम करू नये. मी तुकाराम जाधव, माजी सैनिक, सहकारी गृहनिर्माण संस्था, विजापूर, सोलापूर, सचिव म्हणून होतो. बरं का, या महानगरपालिकेने 5-6 महिन्यापूर्वी ड्रेनेजसाठी इथं खोदलेलं होतं. ते अर्धवट खोदून परत रिपेअरी केल्यानंतर रस्ता पूर्ण अर्धवट केलं. त्याच्यानंतर पुन्हा एक चोको झाल्यानंतर परत खोदाई केलं. 2 महिने होऊन गेले. हा रस्ता एवढा खराब झालेला आहे, तुम्हाला दिसेल आहे, समोर पाठीमागचं सगळं दिसेल आहे. बरं का, एवढा जाणा येण्याला खूप त्रास होतो. वाहनं जात नाही तिथे. समोरच्या मैदानातून रस्ते वाहनं जातात आणि पुन्हा ह्या धुराळा वाहनामुळे जो धुराळा पडतो तो आजूबाजूच्या सभासदाच्या घरात जातो आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. आणि याबाबत मी महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांना 3 ते 4 पत्र दिलेली आहेत. कुणीही दखल घेतलेली नाही. माझं नाव राजीव धोंगडे आहे. मी चैतन्यनगरमध्ये राहतो आहे. एक नागरिक म्हणून मला फार मोठं समस्या एक जाणवायला लागलेली आहे. या बाजूला माझा हा रस्ता रोजचा जाण्या येण्याचा आहे आणि हा रस्ता तुम्ही माझा बघत आहे की अशा पद्धतीने झालं आहे की गाड्या घसरून पावसाळ्यामध्ये लोक पडून मृत्यू येऊ शकतो. इतका धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आजूबाजूला खानावळीसारख्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लागतात. संध्याकाळी गर्दी होते. अशा परिस्थितीत पावसामध्ये वगैरे कंडिशन एकदम खराब होऊन अनहायजेनिक कंडिशन होते. रोगराई पसरू शकते. तर त्यामुळे हा रस्ता जे पेंडिंग ठेवलेला आहे तो तात्काळ आयुक्त आणि महापौरांनी जरा त्याच्यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून जबाबदारीने रस्ता पूर्ण करावा. हे असं अर्धवट काम करू नये. काय बजेट आहे नाही आहे हे तुमचं जबाबदारी आहे. त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करायला पाहिजे. केले की नियोजन तुम्हाला पाहिजे. तर हे तात्काळ करून हा रस्ता तात्काळ इमिजिएट अर्जंट बेसिसवर करणं गरजेचं आहे अशी माझी दोघांनाही विनंती आहे. त्याचप्रमाणे इकडच्या जे खानावळीच्या गाड्या आहेत त्याच्या तिथं नॉनव्हेज वगैरे असतं आणि जनावरं वगैरे फिरतात आणि बाकी तळीरामाचा तर अड्डाच झाल्यासारखा झालेला आहे. मग हे रोज महिला वर्गांना वगैरे त्रास होऊ शकतो. आणि रोजच्या रोज कोण करणार आहे हे सगळं. तरी कृपया महापौरांनी आणि कमिशनरने वैयक्तिक लक्ष घालून याच्यामध्ये काहीतरी हालचाल करून हा रस्ता पूर्ण केला पाहिजे आणि इकडचं जे तळीरामाचा अड्डा आहे तो बंद केला पाहिजे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.